सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 2. गुरुलक्षण. श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. सभा मोहन भुररी चेटके साबर मंत्र कवटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असे भाष्य सांगती. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टीबंधने लागवेग अभिलाषाचा. साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य तानमान, नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी, का पोटभरे जयावरी ते विद्या शिकविती. जो यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हेती. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परिपैल पार पावविता तो सद्गुरु वेगळा. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुलगुरु, परिज्ञाने विण पैल पारू पाविजेत नाही. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञाना अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. बिघडले देवाणी भक्त शिव जीवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरु. भव व्याघ्रे घालून उडी गोवत्सा तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालुनी तारी तो सद्गुरु जाणावा. गर्भवास तिसाकडी इच्छा बंधनाची बेडी, ज्ञानदेवन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. फोडुनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर नाथांचे. जीव एक देशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून आपल्या परी, शिष्यश्रवणी कवळभरी उद्धार वचने. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकचे अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्य रूपे. संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करुची नेणे. जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी जडयाला. शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी ते जावे. जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्या छेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीन रूप. जे जे रुचे शिष्यमनी तैसीच करी मन धरणी, ऐसी कामना पापिणी पडली गळा. जो गुरु भिडसारू तो धमाहुन धम थोरू, चोरटा मंद पामरू द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी, आणि सेखी भिड करी घात घेणा. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भिड करुनिया गोवा घाली बंधनाचा. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. देखणे दाखविते आदरे मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरती भगवंता. बाणे तिहिंची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथे चिरघावे शरण त्यादरे मुमुक्षे. अद्वैत निरूपणीय गाध वक्ता परिविषयी लोलंगता, ऐसिया गुरुची निसार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समयो तैसेची मनही करिवायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयांसी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ऐसे तयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानची नुसते व्यर्थ,
ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. दुराशा धरिती ते ओखटे शब्द ज्ञाते कामिक. बहुत ज्ञाती नागवली कामने निवेडी केली. कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत. अवघ्या वेगळे मत क्षय दयाचे. अक्षय ठेवा सकळांचा परिपांगडा फिटे ना शरीराचा. तेने मार्गेश्वराचा चुकून जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले सामर्थ्य देहास महत्वाले. तेणे वेचाड बळकावले देहबुद्धीचे. सांडुनिया अक्षय सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख. कामने सारखे दुःख आणिक काहीच नाही. होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघून जात. सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. म्हणून निकामता विचारू दृढबुद्धीचा निर्धारू. तोची सद्गुरु पैल पारू पाववी भवाचा. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ. विशेषाचारे निर्मळ स्वधर्म विषयी. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण. जेथे परमार्थ विवरण निरंतर. जेथे सारासार विचार तेथे होय जगोद्धार. नवविधा भक्तीचा आधार बहुता जनांसी. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठले साधन. हे सद्गुरूंचे लक्षण श्रोती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन. तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार. कर्मे विण अनाचार भ्रष्ट होती. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन. कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा. यामचे एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व ही विलसे सद्गुरु पासी. तो बहुतांचे पालन करता तयास बहुतांची असे चिंता. नाना साधने समर्था सद्गुरु पासी. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे तो मागुता सवेच भ्रष्टे. या कारणे दुरिद्रष्टे महानुभाव. आधार उपासना सोडिती ते भ्रष्ट भक्त दिसती. जळो तयांची महंती कोण पुसे. कर्म उपासनेचा भाव तेथे भकादेसी झाला ठाव. तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासदी. नीच यातीचा गुरु तोही कानकोंड विचारू. ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा दडे. ब्रह्मसभे देखता तयाचे तीर्थ ने घेता. अथवा प्रसाद सेविता प्रायश्चित्त पडे. तीर्थप्रसादाची सांडी केली तेथे निचता दिसून आली. गुरुभक्ती ते सटवली काय की. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता. तेथे ब्राह्मण्य रक्षु जाता गुरुक्षोभ घडे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे. निश्चयातिस गुरुत्व न घडे या कारणे. तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे. बहुत जनासी भ्रष्ट व्हावे तो दूषणची की. आता स्वा विचारू स्वयातीचा पाहिजे गुरु. नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण. तथापि संग ओळखण होय जेणे. एक गुरु एक मंत्र गुरु एक यंत्र गुरु एक तांत्र गुरु. एक वस्ताद गुरु एक राजगुरु म्हणती जनी. एक कुलगुरु एक मानिला गुरु. एक विद्या गुरु एक कुविद्या गुरु. एक असद्गुरु एक याती गुरु दंड करते. एक माता गुरु एक पिता गुरु. एक राजा गुरु एक देवगुरु. एक बोलीजे जगद्गुरु सकळ कळा. ऐसे हे 17 गुरु याय वेगळे आणिक गुरु. ऐकतयांचा विचारू सांगिजेल. एक स्वप्न गुरु एक दीक्षा गुरु. एक म्हणती प्रतिमा गुरु. एक म्हणती स्वे गुरु आपला आपण. जे जे यातीचा जो व्यापारू ते ते तयाचे तितके गुरु.
याचा पाहता विचारू दंड आहे. असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणे श्रोती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, गुरु लक्षण नाम समास दुसरा. श्रीराम 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 श्रीराम.